नमस्कार. उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आयोजित केलेली सह्याद्री शिक्षण संवाद ही व्याख्यानमाला आपण निरंतर गेल्या 3 महिन्यांपासून व्यवस्थितपणे आपल्याकडनं अंमलबजावणी त्याची होती आहे. दर आठवड्याला दर शुक्रवारी सायंकाळी 5 वाजता आपण याचं आयोजन करतो. ही ऑनलाईन व्याख्यानमाला आहे आणि याचा मुख्य जो उद्देश आहे तो प्रामुख्याने अ, राष्ट्रीय स्तरावरती आणि जागतिक स्तरावरती उच्च शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये प्रामुख्याने जे महत्वाचे बदल होत आहेत, संख्यात्मक असतील, गुणात्मक बदल असतील, या बदलांची माहिती आपल्या सर्व प्राध्यापकांपर्यंत किंवा शिक्षण क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांपर्यंत ती माहिती पोहोचली जावी, ती माहिती मराठीमध्ये सर्वांना मिळावी, या दृष्टिकोनातनं या व्याख्यानमालेचं आयोजन केलं गेलंय. आज मी प्रामुख्याने निमसे सर तुम्हाला हे यासाठी आवर्जून सांगू इच्छितो, की महाराष्ट्र शासनाच्या वतीने अ, उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने पहिल्यांदा असा उपक्रम सुरू केलाय. म्हणजे कधीही शासकीय पातळीवरती अशा स्वरूपाने एखाद्या व्याख्यानमालेचा प्रयोग आजपर्यंत कधी झालेला नाहीये. आणि तो करण्यामागचा उद्देश म्हणजे प्रामुख्याने यामागे आमच्या खात्याचे मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील यांची प्रेरणा होती आणि ते बऱ्याचदा ही गोष्ट बोलून दाखवतात आणि अनेक व्यासपीठांवरनं मांडतात, की जेही काही महत्वाचे गुणात्मक बदल होत आहेत ते केवळ मुंबई पुण्यापुरते मर्यादित राहायला नको. तर आपल्या विशेष करून विदर्भामध्ये असेल, मराठवाड्यामध्ये असेल, ह्याच्या सर्व ठिकाणी या संदर्भामधली माहिती पोहोचणं अत्यंत गरजेचं आहे. सगळ्यांची इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये होणं गरजेचं आहे. तर आपल्याला असं काही करता येईल का ज्याच्या माध्यमातनं आपण सगळ्यांबरोबर एक प्रकारची एंगेजमेंट आपली वाढू शकेल आणि त्या दृष्टिकोनातून संवादाचं हे व्यासपीठ या कल्पनेतनं साकारलं गेलं आणि त्याच्या माध्यमातनं आपण आता इकडं आहोत. साधारणतः यापूर्वी आपण 12 पेक्षा अधिक तज्ञ आपल्या ह्या व्यासपीठावरती आलेले आहेत आणि अत्यंत महत्वाचे विषय मग युनिव्हर्सिटी ग्रँट्स कमिशनकडनं जो ड्राफ्ट रेग्युलेशन जो आलेला आहे चेंजेसचा त्याच्यावरती चर्चा असेल, वन नेशन वन सबस्क्रिप्शन असेल, वन नेशन वन डेटा असेल, यापासनं तर अगदी अलीकडच्या काळामध्ये एनईपीच्या माध्यमातून होत असलेले अनेक बदल असतील, या सगळ्यांची सांगोपांग चर्चा या व्यासपीठावरनं आपल्याकडे केली गेलेली आहे. या व्यासपीठावरती अनेक सन्माननीय कुलगुरू, केंद्र सरकारचे प्रतिनिधी, त्याचप्रमाणे आपल्या फील्डच्या बाहेरचे देखील काही सिने कलावंत, दिग्दर्शक, निर्माते हे देखील आपल्या या व्याख्यानमालेसाठी जॉईन झालेले आहेत. आणि प्रामुख्याने याचं वैशिष्ट्य असं आहे की शक्यतो आपण याला मराठीमध्ये संपूर्ण ही जी त्याची ही सादरीकरण आहे मराठीमध्ये आपण करण्याचा प्रयत्न करतो, जेणेकरून आपल्या सगळ्या लोकांपर्यंत साध्या सोप्या भाषेमध्ये आपला जो संदेश आहे तो पोहोचू शकेल. आणि याचं वैशिष्ट्य असं आहे की आजही आपण बघितलं तर आपले जे सगळे पार्टिसिपंट्स आहेत हे सगळे प्रामुख्याने आपण विदर्भामधनं, मराठवाड्यामधनं, पश्चिम महाराष्ट्रातनं सर्व दूर आपले प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, विद्यापीठाचे प्रतिनिधी, कुलगुरू हे सगळे याच्यामध्ये जॉईन करतात आणि उत्साहाने उत्स्फूर्तपणे करतात. हा त्याचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे याला फार कमी कालावधीमध्ये ही व्याख्यानमाला सगळ्यांपर्यंत पोहोचली असं आपल्याला म्हणता येईल. आणि आज आपल्या ह्या व्याख्यानमालेची जी शृंखला आहे या शृंखलेमध्ये अत्यंत महत्वाचा विषय आणि अत्यंत महत्वाची व्यक्ती आपल्याकडे आज या ठिकाणी आलेली आहे. मी प्राध्यापक डॉक्टर संजयराव निमसे सरांचं सह्याद्री शिक्षण संवादाच्या या व्यासपीठावरती अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे निमसे सरांचं केवळ प्रशासकीय बाबीमध्ये तर सर आहेच आहे. म्हणजे आपल्याकडे SRTM विद्यापीठ असेल, लखनौ विद्यापीठ असेल, याचे सरांकडे कुलगुरुपद याचं होतं. सर मॅनेजमेंट काउन्सिलचे, पुणे विद्यापीठाच्या मॅनेजमेंट काउन्सिलचे मेंबर होते. सरांचं अनेक म्हणजे नगरच्या आपल्या मराठा शिक्षण प्रसारक मंडळाच्या वरती त्यांची अत्यंत महत्वाची जबाबदारी त्यांच्यावर होती. तिथं प्राचार्य देखील सर होते. पण सरांचा संख्याशास्त्र हा जो विषय आहे याच्यामधलं त्यांचं प्रावीण्य असेल, विशेष करून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सरांनी सातत्यपूर्ण लिखाण केलेलं आहे. त्या अनेक व्यासपीठांवरनं त्यांची मतं ही मांडत असतात. त्यामुळे आपल्याला असं म्हणावं लागेल की सर आता रिटायर्ड होऊन नगरला असतात, पण असं असूनही सरांचा एकूणच या सगळा व्यासंग जो आहे हा व्यासंग त्यांनी कायम ठेवलेला आहे. आमची फार इच्छा होती की सरांना या व्यासपीठावरती आमंत्रित केलं जावं आणि तो योग आज प्रामुख्याने जुळून आलेला आहे. आणि सरांनी एकूणच त्यांच्या अभ्यासाला अनुसरून आजचा विषय निवडलेला, आजचा विषय जो आहे हा प्रामुख्याने उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण आणि त्याच्यामध्ये आपली शिक्षण पद्धती हा आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी मधला एक अत्यंत महत्वाचा विषय आहे, ग्लोबलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन. आणि हा सरांशी निगडीत आहे कारण सरांचे सातत्याने विदेश दौरे पण चालू असतात आणि या विषयांवरती सर सातत्याने मतं पण मांडत असतात. तर मला असं वाटतं की आपल्या या अतिशय महत्वाच्या विषयावरती
त्याला न्याय देणारी योग्य व्यक्ती आपल्याला या व्यासपीठावर उपलब्ध झालेली आहे. सर, आमच्या कार्यक्रमाचं स्वरूप असं असतं की आपल्याकडे एक तज्ज्ञ मार्गदर्शक असतो, जो साधारणतः 20 ते 25 मिनिटं, अर्धा तास, म्हणजे आम्ही सगळं आपल्यावर सोडतो ही गोष्ट. अशा स्वरूपाचं आपलं सादरीकरण होतं. आपल्या कार्यक्रमाचा एक अध्यक्ष पण असतो आणि त्यामुळे आज आम्ही या संदर्भामध्ये विनंती केलेली होती. आपली जी होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी आहे, पहिली महाराष्ट्र शासनाची क्लस्टर युनिव्हर्सिटी, त्याचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्राध्यापक रजनीश कामत सरांना, आणि कामत सर आता मला वाटतं जॉईन झाले पण असतील, कारण ही यादी बरीच मोठी आहे. आता जवळपास 284 जण जॉईन झालेले आहेत. त्यामुळे कामत सर आजच्या याचं अध्यक्षपद स्वीकारतील. आपलं सादरीकरण झाल्यानंतर अध्यक्ष म्हणून त्यांचे काही क्लोजिंग कॉमेंट्स असतील आणि त्यानंतर एक आपलं वोट ऑफ थँक्स असेल. तर मी पुन्हा एकदा सह्याद्री शिक्षण संवादाच्या आपल्या ह्या महत्वपूर्ण शृंखलेमध्ये मी आमचे सर्व शिक्षण क्षेत्राशी संबंधित जे सगळे सन्माननीय प्राध्यापक, प्राचार्य, विद्यार्थी, संस्थाचालक, आमचे सर्व विभागीय सहसंचालक आज उपस्थित आहेत या ठिकाणी, विद्यापीठांचे कर्मचारी, सन्माननीय कुलगुरू, त्याचप्रमाणे माझ्या बॅक ऑफिसमध्ये प्राध्यापक डॉक्टर मगर, प्राध्यापक डॉक्टर सिनलकर या ठिकाणी उपस्थित आहेत, आणि विशेष म्हणजे आपले तज्ज्ञ मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव निमसे सर. मी आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक आजच्या ह्या व्याख्यानमालेच्या सादरीकरणाच्या शृंखलेमध्ये स्वागत करतो. आणि मी आता निमसे सरांना विनंती करतो की आपण आपल्या सादरीकरणाला प्रारंभ करावा. निमसे सर, ओव्हर टू यू. थँक्यू शैलेंद्र. एम आय ऑडिबल? ऐकू येतं ना? येस येस सर, व्हेरी मच सर, प्लीज गो अहेड. येस. मला जो विषय दिलाय उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण, तर म्हणजे त्यांचं आंतरराष्ट्रीयकरण, हा शब्द आणखी योग्य होईल. आपल्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 2020 आपण नेहमी बोलतो आता NEP 2020, यामध्ये एक सेंटेन्स आहे, इंटरनॅशनलायझेशन ऑफ इंडियन हायर एज्युकेशन विथ इंडियन इथोज ऑर इंडियन सिग्नेचर. म्हणजे आपल्याला PG एज्युकेशन, रिसर्च हे सर्व आपल्याला आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्वरूपाचं करायचं आहे. हा NEPचा महत्वाचा आशय आहे. आणि त्यासाठी आपल्याला जगात कोणत्या प्रॅक्टिसेस चालतात, आपले प्रॅक्टिसेस काय आहेत सध्या, आणि याचा तुलना करून आपण इम्प्रुव्हमेंट कशी कशी टप्प्याटप्प्याने करू शकतो, त्याबद्दलचं विवेचन मी थोड्या वेळात देईल. माझ्याकडे PPT नाही, पण मी फक्त तोंडी तुम्हाला सांगतो. खरं म्हणजे हा इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन आपल्या रिपोर्टमध्ये, NEP रिपोर्टमध्ये प्रामुख्याने मंजू भार्गव आणि कस्तुरीरंगन जे चेअरमन होते त्यांच्या आगमनामुळे खूप आलेला आहे. मंजू भार्गव हे मॅथमॅटिक्सचे तुमच्या सायन्स काँग्रेसला आले होते, मी त्यांचं प्राईम मिनिस्टरला ओळख करून दिली आणि ते अनेक कमिटीवर सध्या कॉन्ट्रीब्युशन करत आहेत. ह्या दोघांचा महत्वाचा भाग आहे. आणि इंटरनॅशनलायझेशन हे पूर्वीपासून भारतात होतं, पण नंतरच्या काळात थोडं कमी झालं. आपण जर पाहिलं तर मधल्या काळामध्ये आम्ही नांदेडला कुलगुरू असताना आम्ही 20 लोक हार्वर्डला गेलो. त्या ठिकाणी तुम्हाला माहिती आहे सर्वात महत्वाची युनिव्हर्सिटी आहे. गेली 15 वर्ष सतत हार्वर्ड युनिव्हर्सिटी रँक 1 मध्ये जगात आहे. आणि आमचं मॅन्डेट होतं हाऊ टू बिल्ड द वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी. आणि त्या दृष्टीने आम्ही बारकाईने एक आठवडा अभ्यास केला. त्यात आम्हाला सर्वात महत्वाचं काय जाणवलं की देयर इज अ टोटल ऑटोनॉमी. आणि ऑटोनॉमी विथ ऑफकोर्स रिस्पॉन्सिबिलिटी. पनिशमेंट फार हार्श असतात, पण टोटल ऑटोनॉमी आहे. ऑटोनॉमी टू स्टुडंट्स, ऑटोनॉमी टू टीचर्स, आणि इव्हन ऑटोनॉमी टू प्रेसिडेंट, काही चान्सलर ज्याला म्हणतो आपल्याकडे, इतकी ऑटोनॉमी असते. ऐकू येतं ना? ऐकू येतं? सर, येतंय. येतं ना? हो हो. इतकी ऑटोनॉमी असते की हार्वर्ड युनिव्हर्सिटी 350 वर्षापूर्वी स्थापन झाली, चर्चने स्थापन केली. पण त्यांचे 7 फ्रीडम आहेत. फर्स्ट फ्रीडम आहे फ्रीडम फ्रॉम चर्च, आणि दुसरं फ्रीडम फ्रॉम डोनर्स. आपल्याला माहिती आहे की हार्वर्ड युनिव्हर्सिटी प्रामुख्याने 5 स्टुडंटच्या डोनरवर चालते, परंतु त्यांच्यापासून त्यांना टोटल फ्रीडम आहे. सांगायचं हेतू असं आहे की आपल्याला सर्वच बाबतीत स्वातंत्र्य असलं तरच आपण हे सर्व काही करू शकतो. त्या ठिकाणी विद्यार्थ्यांचं स्वातंत्र्य आम्ही वर्गात अनुभवलं. एकाच वर्गामध्ये काही विद्यार्थी ऑफलाईन कोर्स घेऊ शकतात, काही ऑनलाईन घेऊ शकतात. आणि जे ऑफलाईन घेतात त्याचीच फक्त मुलं फी भरतात, आणि मुलाच्या गरजेप्रमाणे त्यांना स्टडी मटेरियल देण्यात येतं. तिथलं दुसरं एक उदाहरण सांगता येईल की आम्हाला एक पाटील म्हणून प्रोफेसर होते फिलॉसॉफीचे.
ते हार्वर्ड मेडिकल कॉलेजला विद्यार्थी म्हणून जॉईन झाले MD कोर्ससाठी. आणि कोर्स संपताना ते फिलॉसॉफीचे प्रोफेसर म्हणून बाहेर पडले. कारण तिकडे मेडिकल रिलिजन एक कोर्स असतो, त्यात त्यांना इतका इंटरेस्ट झाला की त्यांनी जास्त क्रेडिट फिलॉसॉफीचे घेतले. इन्स्टेड ऑफ बिकमिंग डॉक्टर ही बिकम ए प्रोफेसर. सांगायचं होतं की इतकं फ्रीडम मुलांना त्या ठिकाणी असतं, आणि त्यामुळे त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने प्रत्येक व्यक्तीचा त्याच्या पोटेन्शियल प्रमाणे विकास होऊ शकतो. ते फ्रीडम आपल्याला आणणं थोडंसं अवघड आहे. आपले कन्स्टंट अनेक आहेत, तरी आपण मॅक्झिमम फ्रीडम देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्या जागतिकीकरणामध्ये आपले जे महत्वाचे अडचणी आहेत त्या मी थोडक्यात सांगतो. एक पहिला म्हणजे ऍफिलिएशन. ऍफिलिएशन म्हणजे संलग्नता. आम्ही लखनौला संबंधता म्हणायचो. संलग्नता याचं काही मेरिट आहे, कारण संलग्नतेमुळेच आपण उच्च शिक्षणाचं एक्सपान्शन मे बी हॉरिझॉन्टली मोठ्या प्रमाणात करू शकलो इझिली. आणि दुसरं, आपल्याकडे उच्च शिक्षणाची फी कम्पॅरेटिव्हली कमी आहे. याचं कारण आपल्याकडे ऍफिलिएटेड स्ट्रक्चर आहे. परंतु हे स्ट्रक्चर, ज्याचं मॉडेल आपण लंडन युनिव्हर्सिटी घेतलं, ते लंडन युनिव्हर्सिटीने 1945ला बंद केलं, पण आपण अजूनही कंटिन्यू केलंय. तर आपल्या NEP मध्ये सुद्धा असं म्हटलंय की 2035ला आपलं ऍफिलिएशन हे 0 लेवलला गेलं पाहिजे. आता आपण सगळे ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आहात. भारतामध्ये 1500 ते 2000 युनिव्हर्सिटी आहेत, 55,000 कॉलेजेस आहेत. त्यातले हार्डली 10% कॉलेजेस ऑटोनॉमस होऊ शकतात. तर आपल्याला हा प्रश्न 2035 पर्यंत सॉल्व्ह करणे ऍफिलिएशनचा मला तरी अवघड वाटतं. परंतु आपण टप्प्याटप्प्याने होईना त्या दिशेने आपण प्रगती केली पाहिजे. दुसरा एक आहे की मल्टी डिसिप्लिनरी अँड इंटर डिसिप्लिनरी अप्रोच. आंतरविद्याशाखीय आणि बहुविद्याशाखीय अप्रोच तो आपल्याकडे तसा नाहीये. आपल्याकडे फार स्ट्रेट जॅकेट अभ्यासक्रम असतात. आपण जर पाहिलं तर गेल्या 20-25 वर्षामध्ये बहुतेक नोबेल प्राइजेस हे इंटरडिसिप्लिनरी एरियामध्ये मिळालेत. उदाहरणार्थ इकॉनॉमिक्सचे बहुतेक सायकोलॉजिस्टला मिळालेत, मेडिकलचे सुद्धा इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर्सला मिळालेत. हे का होतं? हे ते लोक रिसर्च हे ओव्हरलॅपिंग एरियाज मध्ये करतात. ओव्हरलॅपिंग एरियाज मध्ये रिसर्च तेव्हा होतं, ते मोर क्रिएटिव्ह असतं आणि जास्त उपयोगी असतो, जेव्हा तुमच्याकडे शिक्षणामध्ये इंटर डिसिप्लिनरी अप्रोच असेल. तो आपल्याकडे सध्या लॅक करतो. म्हणून आपल्याला त्यासाठी आपल्याला त्याची तरतूद करावी लागेल. आपले जे महाराष्ट्र शासनाने जे काही मॉडेल काढलंय त्यामध्ये काही प्रमाणात इंटरडिसिप्लिनरी अप्रोच दिलेला आहे, परंतु मला वाटतं की त्यापेक्षा तो गांभीर्यपणे घेतला पाहिजे. कारण केवळ एक एक कोर्स हा इतर सब्जेक्टचा असावा किंवा इतर फॅकल्टीचा असावं, त्याने खऱ्या अर्थाने इंटरडिसिप्लिनरी येत नाही. आणि इंटरडिसिप्लिनरी हे इंटरनॅशनलायझेशन एक लक्षण आहे. त्यासाठी तुम्हाला त्या मुलाला त्याच्या आवडीनुसार हाय लेवलचा कोर्स त्याने घेतला पाहिजे इंटरडिसिप्लिनरी म्हणून. केवळ कंप्लायन्स म्हणून एक इंटरडिसिप्लिनरी अभ्यासक्रम दुसऱ्या फॅकल्टीचा घ्यायचा, तसं न होता हायर लेवलचा घेतला पाहिजे. उदाहरण सांगायचं, मी मॅथमॅटिक्स आहे, तर मी स्टॅटिस्टिक्सचा कोर्स घेतला इतर सब्जेक्टचा, तर तो मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स मध्ये ज्या हाय लेवल जे ऍप्लिकेशन आहे त्याबद्दलचा घेतला पाहिजे. असं काहीतरी आपण या ठिकाणी केलं पाहिजे. मला असं नेहमी जाणवतं, मी 44 वर्ष उच्च शिक्षणात होतो, की आपल्याकडे ओव्हरऑल अप्रोच असतो कळत न कळत. हा एका वाक्यात सांगायचं तर काय होतो? ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कन्व्हिनियन्स ओव्हर दी अकॅडमिक रिक्वायरमेंट्स. आपण प्रशासकीय दृष्ट्या सोयीचं काय आहे याकडे कळत न कळत बोलतो, आणि त्यामुळे आपला हेतू बऱ्याच वेळा मागे राहतो. यासाठी आपल्याला ऑटोनॉमी, इंटरनॅशनल अप्रोच हे गांभीर्याने घ्यायला लागेल. केवळ कंप्लायन्स म्हणून त्याचं जर घेतलं तर त्यातनं उलट तुमचे बेसिक कोर्सेस मार खातील. आपल्याकडे जगभर सर्व हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट HEI ज्याला म्हणतो आपण, हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट या स्टँड अलोन असतात, म्हणजे ते अफिलिएटेड कुठे नसतात. आपल्याकडे काही आपण प्रयोग केले स्वतंत्र भारतात. उदाहरणार्थ IITs, IIMs आपण ऑटोनॉमस इन्स्टिट्यूट म्हणून सुरू केल्या. सुरुवातीला चर्चा होती की ते अफिलिएटेड करायचे युनिव्हर्सिटीला, सुदैवाने ते केल्या गेल्या नाहीत. आणि ते प्रत्येक IIT सुरुवातीची इन कोलॅबोरेशन विथ सम फॉरेन कंट्री असल्यामुळे पूर्ण त्यांना ऑटोनॉमी दिली.
त्यामुळेच आज IITचा ब्रँड हा जगभर चालतो आणि क्वालिटी ह्युमन रिसोर्स IIT मधनं निर्माण होतो हे जगाला आता कळलेलं आहे. याचं एकमेव कारण असं की आपण IIT स्थापन करतानाच डे वन पासून त्यांना ऑटोनॉमस केलं. त्यांना कोणत्याही युनिव्हर्सिटीला ऍफिलिएट न केल्यामुळे ते शक्य झालं. दुसरं एक असं आहे की इंटरनॅशनलायझेशन मध्ये आपल्याला महत्वाचं म्हणजे करिक्युलम तो इंटरनॅशनल लेवलचा पाहिजे. करिक्युलम आणि सिलेबस थोडेसे कन्सेप्ट वेगळे येतं. करिक्युलम इंटरनॅशनल लेवलचा करणं तसं अवघड नाहीये, कारण आता आपल्याला डाउनलोड केला चांगल्या युनिव्हर्सिटीचा करिक्युलम आणि तो आपण प्रिस्क्राईब केला तर तो आपल्याला इंटरनॅशनल लेवलचा होऊ शकेल. परंतु करिक्युलम ज्यावेळेस इम्प्लिमेंट होतो, त्याचा सिलेबस होतो, तो त्या त्या रिस्पेक्टिव्ह टीचरने केला पाहिजे. ह्या इंटरनॅशनल प्रॅक्टिसेस आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या सर्व विद्यापीठाचे सर्व टीचर्स हे तो सिलेबस करण्यासाठी ऑटोनॉमस असतात आणि ते त्यानुसार करिक्युलमला साजेसा सिलेबस तयार करतात. त्याचं फ्रीडम आपल्याकडे निर्माण करायची गरज आहे. दुसरं की स्टडी मटेरियल त्यासाठी टेक्नॉलॉजी आपल्याकडे पुरेशी विकसित आहे आणि स्टडी मटेरियल आपण निर्माण करू शकतो. आणखी क्वालिटीचं करणं गरज आहे. परंतु या ठिकाणी सुद्धा आपण टीचिंग करताना इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज जे असेल, माहिती वजा जे नॉलेज आहे ते आपण होम घरी करावं. त्यासाठी फक्त आपण त्याला याच्या मार्फत टेक्नॉलॉजी मार्फत आपण त्याला व्हिडिओ वगैरे दिले पाहिजे. ते वर्गात आपण शिकवून त्याच वेळ न घालता ऑल इन्फॉर्मेटिव्ह नॉलेज शॅल बी डन ॲट होम. आणि त्या ठिकाणी प्रॉब्लेम सॉल्विंग कॅपॅबिलिटी निर्माण करायची आहे, मुलामध्ये क्रिटिकल थिंकिंग निर्माण करायची आहे. तेच त्या विषयातले ह्याच बाजू फक्त कॉलेजमध्ये किंवा वर्गामध्ये शिकवल्या गेल्या पाहिजे, जे परदेशातल्या चांगल्या विद्यापीठात होतं. जे जे ट्रिवियल आहे, सहज सोपं आहे, ते मुलांनी घरी केलं पाहिजे. आणि त्याचबरोबर आपण मुलांचे जे परदेशात असेसमेंट जे असते ते खूप स्ट्रिक्ट असते. आता मी 2 विद्यापीठाचा कुलगुरू असल्यामुळे मला माहिती आहे का आपल्याकडे असेसमेंट इव्हॅल्युएशन कसं होतं. खरं म्हणजे NEP मध्ये सुद्धा म्हणलं की रोट लर्निंग अँड समेटिव्ह असेसमेंट हे बंद करून आपण इनोव्हेटिव्ह प्रॉब्लेम सॉल्विंग एबिलिटी असलेलं लर्निंग सुरू करावं आणि कंटिन्युअस असेसमेंट सुरू करावं. ते करणं आपल्याकडे तेव्हा शक्य आहे की आपल्याकडे पुरेसा मॅनपॉवर होईल. त्यासाठी गव्हर्नमेंट पातळीवर मला वाटतं आपण जर टीचिंग असिस्टंटच्या पोस्ट ज्या परदेशातल्या विद्यापीठात असतात किंवा जे रिसर्च असिस्टंट असतात अशा पोस्ट निर्माण करून आपण ज्या नावाजलेल्या प्राध्यापकांचं सपोर्टिंग केलं तर आपल्याकडे इव्हॅल्युएशन हे चांगलं होईल आणि त्यामुळे आपल्याला इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन करणं शक्य आहे. आपण नेहमी बोलतो की चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अँड सेमिस्टर सिस्टीम. मी नांदेडला कुलगुरू असताना नांदेड विद्यापीठाच्या कॅम्पसमध्ये चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम यशस्वीपणे राबवली. ती राबवणं ऑटोनॉमस कॉलेजला आणि विद्यापीठ परिसराला सहज शक्य आहे. ऍफिलिएटेड कॉलेजमध्ये करायचे असेल तर आपल्याला काही त्यामध्ये बदल करावे लागतील, जेणेकरून ते आपण इफेक्टिव्हली करू शकतो. पण ज्यावेळेस आपलं जागतिकीकरण म्हणतो त्यावेळेस आपल्याला, कारण जगभर कोणत्या ना कोणत्या स्वरूपात चॉईस बेस्ड क्रेडिट सिस्टीम अस्तित्वात आहे आणि आपल्याला त्याकडे जायलाच पाहिजे. इंटरनॅशनलायझेशनचं एक लक्षण आहे की तुमच्याकडे फॉरेन स्टुडंट्स किती आहेत. आपल्या शैलेंद्र यांचा अभ्यास इंटरनॅशनल रिलेशनवर खूप आहे. आपल्याकडे फॉरेन स्टुडंट किती आहेत. आपण जर आजचा टाइम्स ऑफ इंडिया पाहिला, एडिटोरियल पाहिलं तर अमेरिकेच्या ट्रम्प बद्दलचं एडिटोरियल आहे, त्यात आकडेवारी दिली आहे. अमेरिकेत सध्या भारतातील 3,31,000 मुलं आहेत. साधारणतः 1,00,000 करोड इतका पैसा फीच्या रूपाने अमेरिकेत जातो. इतर राष्ट्राच्या बाजूला ऑस्ट्रेलिया असेल, युरोप असेल, 1,00,000 कोटी जातात आणि जवळजवळ त्यातले त्याचं अनालिसिस झालं टाइम्समध्ये 56% विद्यार्थी हे स्टेम मध्ये असतात. सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग अँड मॅथमॅटिक्स. आपण IITच्या मार्फत काही प्रमाणात स्टेम एज्युकेशन उपलब्ध केलं आहे, पण आपल्यासारख्या देशाला हे मोठ्या प्रमाणात करता आलं पाहिजे. आपण गव्हर्नमेंटमध्ये आहात, किमान आपण गव्हर्नमेंट जे इंजिनिअरिंग कॉलेज जे आहे सध्याचे त्याचं जरी त्याचे जरी रूपांतर आपण IIT स्टँडर्ड मध्ये केलं, नाव तेच राहतील, पण ऑल गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज इन द स्टेट शेल बी ऑफ IIT लेवल ऑर हायर दॅन दॅट.
त्यामुळे आपल्याला स्टेम एज्युकेशन मध्ये मुलांना भारतातच जास्त संधी मिळू शकतील, कारण ते एक लक्षण आहे की मुलं परदेशात का जातात. दुसरं असं आहे की आपल्याला आणखी काही उपाय करावे लागतील. आपल्याला परदेशी विद्यार्थी भारतात फार कमी आहेत. मॅक्झिमम मुलं हे नेपाळचे आहेत. मी नांदेडला असताना आमच्या कॅम्पसमध्ये फक्त 400 विद्यार्थी होते मी जॉईन झाले त्यावेळेस. नंतर हजारापर्यंत गेले. आणि मी त्यामध्ये जवळजवळ 350 परदेशी विद्यार्थी इन्व्हाइट केले. त्यामुळे कॅम्पसचं स्वरूप बदललं. आणि तसं करणं सहज शक्य आहे. आपल्याकडे मॅक्झिमम टाईप ऑफ परदेशी विद्यापीठ आले पाहिजे. त्यातनं रेव्हेन्यू मोठ्या प्रमाणात गोळा होतो. तर आपला जुना नियम असा होता की परदेशी विद्यार्थ्याला आपल्या विद्यार्थ्यापेक्षा 5 पटीने जास्त फी चार्ज करता येते, अधिकही करता येईल. त्यातनं रेव्हेन्यू जमा होईल आणि त्या निधीचा वापर आपल्याला गरीब भारतीय विद्यार्थ्यांना क्रॉस सबसिडी म्हणून देता येईल. तेव्हा आपल्याला जास्तीत जास्त परदेशी विद्यार्थी कसे कसे आकर्षित करता येईल यावर विचार केला पाहिजे. आणि त्या दृष्टीने सुद्धा उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण अत्यंत महत्वाचं आहे. तरच येतील. आपल्याकडे युरोप अमेरिकेतनं कमी येतील, पण साऊथ अमेरिका असेल, आफ्रिका असेल, विशेषतः साऊथ ईस्ट आशिया यातून आपल्याकडे मोठ्या प्रमाणात मुलं आले पाहिजेत. तर आपल्या विद्यापीठ शिक्षण क्षेत्राचं उत्पन्न सुद्धा वाढेल. आणि मी आकडेवारी सांगतो की मी अमेरिकेत असताना मला एक माहिती मिळाली की व्हिएतनाम सारख्या लहान देशातनं अमेरिकेत 1 लाख विद्यार्थी जातात उच्च शिक्षणासाठी. तर आपला देश हा जवळच आहे, आपल्याकडे कॉस्ट कमी आहे, लिव्हिंग कॉस्ट. तर अशा देशातले मुलं आपल्याकडे आपण का आकर्षित करत नाही, याचाही आपल्या पॉलिसी मेकर्सने विचार केला पाहिजे. जे ऍट द हेल्म ऑफ अफेअर्स आहेत त्यांनी विचार केला पाहिजे. त्यासाठी आपल्याला कॅम्पसेस मोठे पाहिजे असतात. सुदैवाने आपल्या अनेक युनिव्हर्सिटीचे कॅम्पसेस खूप मोठे आहेत. आमच्या नांदेड विद्यापीठाला 550 एकर जागा आहे. शिवाजी विद्यापीठाला 900 एकर आहे. त्याचं जर आपण क्वालिटी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलं, इंटरनॅशनल लेवलचे काही फॅकल्टी आपण इन्व्हाइट केल्या आणि कॅम्पस डिसिप्लिन आणि कॅम्पस ओव्हरऑल अकॅडमिक डिसिप्लिन ही जर मेंटेन झाली तर मला वाटतं आपण सुद्धा परदेशी विद्यार्थी मोठ्या प्रमाणात इन्व्हाइट करू शकतो, आकर्षित करू शकतो. आणि ते सुद्धा एक जागतिकीकरणासाठी आवश्यक असलेलं मोजमाप आहे. आता हे सर्व करताना अनेक लोक विचारतात की निधी कुठून आणायचा. एक तर स्टेट गव्हर्नमेंटने बऱ्यापैकी निधी दिला पाहिजे, त्यांचे काही मर्यादा आहेत. मी नेहमी या बाजूचा आहे की विद्यापीठांना ब्लॉक ग्रँट दिली पाहिजे, एक अमाऊंट दिली पाहिजे. आणि तुम्ही स्वतंत्र तुम्ही फायनान्शियली ऑटोनॉमस व्हा, असं किमान विद्यापीठ कॅम्पसने तरी केलं पाहिजे. आणि परदेशामध्ये बहुतेक विद्यापीठ हे विद्यार्थ्यांच्या देणगीवर किंवा प्रोजेक्टवर चालतात. आपल्याकडे सुद्धा प्रोजेक्ट मधली समजा 1 करोडचं प्रोजेक्ट मिळालं तर 30% म्हणजे 30 लाख विद्यापीठाला मिळतात. तर आपण जे कोणी प्राध्यापक मोठमोठे नॅशनल इंटरनॅशनल प्रोजेक्ट आणू शकतील अशांचीच आपण निवड करण्यासाठी प्रक्रिया केली पाहिजे. अशा लोकांची संख्या आपल्या विद्यापीठामध्ये एस्पेशली स्टेट युनिव्हर्सिटीमध्ये फार कमी आहे. आणि ज्यावेळेस आपण इंटरनॅशनलायझेशन बरोबर बोलतो त्यावेळेस अशा लेवलचे प्रोफेसर पुरेशा संख्येने असले तरच आपल्या विद्यापीठांचं जागतिकीकरण होईल. आणि दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जो आपण एनईपी मध्ये स्पष्ट म्हणलंय की एनईपीचा एक वाक्य असं आहे की विद्यापीठाच्या बाहेर कोणतीच अथॉरिटी नसावी. युनिव्हर्सिटी शॅल बी द लास्ट अथॉरिटी. म्हणून त्यांनी HECI 4 काउन्सिल्स केल्यात. आता जे अनेक काउन्सिल आहेत ना, AICTE वगैरे, या सर्व काउन्सिल एकत्र करून जनरल काउन्सिल करायला सांगितलंय. ते इम्प्लिमेंट अजून झालं नाहीये केंद्र शासनाने. आणि जनरल काउन्सिलला एकच मॅन्डेट आहे, दे आर नॉट रेग्युलेटिंग बर फॅसिलिटेटिंग. तर आपल्याकडे हे कल्चर येण्याची गरज आहे की युनिव्हर्सिटी इज द लास्ट अथॉरिटी. तुम्हाला व्हाईस चान्सलर नेमतानाच त्या लेव्हलचे आणि त्या इंटरनॅशनल स्टँडिंगचे नेमले गेले पाहिजेत. तरच आपल्याला खऱ्या अर्थाने विद्यापीठ कॅम्पसेस आणि ओव्हरऑल विद्यापीठाचं एन्व्हायरमेंट हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं होऊ शकेल. आणि दुसरं एक आहे की आपल्याला जे बुक्स आहेत त्याचं त्याचं आपल्याकडे
जागतिकीकरण झालंय तर ते चुकीच्या पद्धतीने झालंय. म्हणजे आपण जर पाहिलं, मी टॉपोलॉजिस्ट आहे. मी MSc शिकताना सर्व फॉरेन ऑथरचे टॉपोलॉजी पुस्तक वापरले. शिकवताना मी टॉपोलॉजी 20 वर्षे शिकवली जवळजवळ. मी सर्व फॉरेन ऑथरचे पुस्तकं वापरले. आणि परंतु आपल्याकडे जुन्या काळात, बिफोर इंडिपेंडन्स, मी नेहमी म्हणतो की स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये शिक्षण कमी प्रमाणात होतं, उच्च शिक्षण. परंतु ऑटोनॉमी खूप होती. काही प्रमाणात इंटरनॅशनलायझेशन झालं होतं. माझं उदाहरण देतो मला एक. मी टॉपोलॉजिस्ट म्हणून इंग्रजी लँग्वेज मधलं टॉपोलॉजी विषयातलं पहिलं पुस्तक 1947ला प्रोफेसर वैद्यनाथ स्वामी यांनी लिहिलं. इंडियन मॅथ सोसायटीने ते पब्लिश केलं आणि मद्रास युनिव्हर्सिटी प्रेसने ते छापलं. नंतर युरोपियन अमेरिकन पुस्तक आले, म्हणजे आपण त्यांच्या पुढे होतो. रिलेटिव्हिटी मध्ये सुद्धा आपल्या 2 प्रोफेसरनी, मेघनाथ सहा आणि दुसरे एक प्रोफेसर SN बोस, यांनी जगात पहिलं इंग्रजीमध्ये पुस्तक रिलेटिव्हिटी म्हणजे सापेक्षवादावर लिहिलंय. ते ढाका युनिव्हर्सिटीमध्ये होते आणि ते पुस्तक जगभर चालले. आज उलटी गंगा आहे. आज बहुतेक फॉरेन ऑथरची पुस्तक आपण सर्व वापरतो, त्यालाच आपण स्टँडर्ड मानतो. आपल्या स्वातंत्र्य काळात आपली पुस्तकं मराठीत होती ती, पण जगभर पसरली गेली. त्यासाठी आपल्याला बुक रायटिंग प्रोग्राम हा मोठ्या प्रमाणात राबवला पाहिजे. जसे आपण परदेशातील स्कॉलरची पुस्तकं आपल्याकडे वापरतो, तसेच आपण इंडियन स्कॉलर्स निर्माण करून, इंडियन प्रोफेसर निर्माण करून त्यांची पुस्तकं जगभर बाय चॉईस कशी वापरली गेली जातील याचा विचार केला पाहिजे. हा लांब पल्ल्याचा विषय, पण त्याची सुरुवात आपण केली पाहिजे. आणि जोपर्यंत आपण बुक रायटिंग मध्ये सुद्धा आपण जागतिकीकरण करत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण हो झालं असं मला वाटत नाही. तसंच रिसर्च आहे. रिसर्च आपल्याकडे जे आहे 80% ही PhD डिग्रीसाठी असतं. काही काही प्रोजेक्ट मिळतात म्हणून ते करतात. त्यांचं पब्लिकेशन, त्याचं रेटिंग हा फार चर्चेचा विषय आहे. परंतु आपल्याला क्वालिटी रिसर्चला प्रमोशन दिलं पाहिजे आणि ते तसं होत नाही. आणि क्वालिटी रिसर्च म्हणजे कोणता रिसर्च की ज्यामुळे सोशो इकॉनॉमिकल इम्पॅक्ट तयार होते. मी एक उदाहरण सांगतो. पेनिसिलिन, ज्यांनी पेनिसिलिनचा शोध लावला त्याचा जगभर व्यवस्थित इम्पॅक्ट झाला. अलीकडचं जर आपण IT मधलं काढलं तर ट्रान्झिस्टर्स, साधारणतः 1948 साली कॅलिफोर्निया मधले प्रोफेसर शॉकले यांनी ट्रान्झिस्टर शोधले आणि इलेक्ट्रॉनिक ट्रान्झिस्टर शोधले. त्यांना त्याबद्दल नोबेल प्राइज मिळालं. पण ट्रान्झिस्टरमुळे सर्व जगभर क्रांती झाली आणि जो कॅलिफोर्निया फुला फळांचं राज्य होतं त्याचा IT झालंय, IT स्टेट झालंय, सिलिकॉन व्हॅली झालं. याचं कारण त्या विद्यापीठाने केलेलं काम. खरं त्या लेव्हलचं आपल्याकडे इंटरनॅशनलायझेशन व्हावं अशी अपेक्षा आहे आमच्या ज्येष्ठ मंडळीची. केवळ रिपोर्ट लिहिण्यापुरतं किंवा तोंडापुरतं किंवा पब्लिकसाठी जागतिकीकरण होता कामा नये. त्या लेवलचं आपल्याकडे जागतिकीकरण होण्याची गरज आहे. यासाठी आपल्या काही मॉडेल्स पण, एज्युकेशन मॉडेल्स पण आपल्याकडे नवीन असले पाहिजे. आता जर आपण पाहिलं तर आपण जे बाय अँड लार्ज ब्रिटिश मॉडेल वापरायचो, म्हणजे स्कूल लिव्हिंग 11वी किंवा 12वी अधिक 3, 12+3+2. अमेरिकन मॉडेल इनव्हेरिएबली 12+4+1 आहे. तर आपल्या NEP प्रमाणे आपण 12+3+2 वरून स्लोली अँड सायलेंटली 12+4+1 म्हणजे अमेरिकन मॉडेलकडे आपण जात आहोत. नुसतं मॉडेल बदलून चालणार नाही हा फॉर्म्युला. तर आपल्या त्यातला जे कंटेंट आहे, प्रत्येक मॉडेल लेवलला मुलांचं आउटकम काय पाहिजे हे पाहिलं पाहिजे. आपले स्कूल सुद्धा आंतरराष्ट्रीय दर्जाचे त्यासाठी होणे गरजेचं आहे. आणि दुसरी एक आपण तुलना करू शकतो की चायना. चायनाचं जे मॉडेल आहे ते फार वेगळं आहे. 1980ला साधारणतः जर आपण पाहिलं तर एज्युकेशन सेक्टरमध्ये चायना आपल्या पाठीमागे होता 1980ला, 44 वर्षापूर्वी. आणि गेल्या काही वर्षामध्ये त्यांनी इतकी प्रगती केली की आपल्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट, युनिव्हर्सिटी त्यांचे कम्पेरेबल नाहीत. आपली
इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हे पहिली इन्स्टिट्यूट आहे की जी 200च्या आत येते रँकिंग मध्ये. तर या उलट चायनाच्या किमान 10 विद्यापीठ हे पहिल्या 100 मध्ये येतात वर्ल्ड जागतिक रँकिंग मध्ये. तेव्हा चायनाने जी प्रगती केली, जे लॉंग लिप घेतली, लांब उडी घेतली, यासाठी आपण सुद्धा चायनाचं मॉडेल पण काही प्रमाणात अभ्यासलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातनं आपल्या उच्च शिक्षणात स्ट्रक्चरल चेंजेस हे केले पाहिजे. चायनामध्ये रिसर्च बद्दल मला एक सांगा वाटतं की चायनामध्ये एक जनरल ही आहे, फिलॉसॉफी आहे. चायनीज स्कॉलर दे क्लोज चायनीज सोसायटी क्लोज्ड आहे. इट्स अ क्लोज सोसायटी बट वर्किंग विथ ओपन माइंड. ते चायनीज मुलं 5 स्कॉलर्स नेहमी ग्रुपमध्ये असतात, कोलॅबोरेटिव्ह वर्क करतात, टीम मध्ये वर्क कसं करायचं हे शिक्षण घेतानाच समजतं. आपल्याकडे माझं ऑब्झर्वेशन असं आहे की आपल्याकडे ओपन सोसायटी आहे, डेमोक्रेसी आपण सर्व पाहतो टीव्हीवर. ओपन सोसायटी आहे, पण वी वर्क विथ क्लोज माइंड. उलट आहे आपल्याकडे. क्लोज माइंड म्हणजे कसे, आपले जे स्कॉलर्स असतात, एकाच गाईडकडचे 2 स्कॉलर असतात, ते एकमेकाला काही सांगत नाहीत. तर आपल्याला जोपर्यंत हा ओपननेस येत नाही हायर लेवलला, तर तोपर्यंत आपल्याला वर्ल्ड क्लास रिसर्च होणार नाही. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे रिसर्चचा इम्पॅक्ट, काही रिसर्चचा 0.1% हा सोशिओ इकॉनॉमिक हा झालाच पाहिजे, तर त्याचं महत्व कळतं. कन्क्लुजन करायचं असेल तर मला वाटतं की आपल्या गव्हर्नमेंटने ज्यांनी एनईपी सुरू केली आहे 2014 नंतर आणि 2020 जुलैमध्ये ते कॅबिनेट अप्रुव्हल दिलं, त्यांच्या काही अपेक्षा आहेत एनईपी मार्फत. कारण आपले प्राईम मिनिस्टर नेहमी म्हणतात, बाय 2030 इंडियाज इकॉनॉमी शेल बी ऑफ द साइज ऑफ $10 ट्रिलियन अमेरिकन. हे कधी शक्य होईल? त्यासाठी तुम्हाला क्वालिटी ह्युमन रिसोर्स पाहिजे. आणि क्वालिटी ह्युमन रिसोर्स कधी निर्माण होईल? ऑफ इंटरनॅशनल स्टँडर्ड्स. कधी निर्माण होईल? जेव्हा की तुम्ही उच्च शिक्षणाचे आणि संशोधनाचे पूर्णपणे यशस्वीपणे जागतिकीकरण करणार, तेव्हा ते शक्य होईल. तेव्हा आपल्याला हे जर अचीव करायचं असेल तर तुम्हाला जागतिकीकरण केलं पाहिजे. लक्षात घ्या, चायनाचा जीडीपी आपल्या 5 पट आहे. मग तिथपर्यंत पोहोचणं फार अवघड आहे, 5 पट आहे. तेव्हा आपल्याला काही जरी पुढे जरी सरकायचं असेल तर आपल्याला दर्जेदार मनुष्यबळ निर्माण करायची गरज आहे. दुसरं असं की वर्ल्ड रँकिंग मध्ये आपण खाली खाली चाललो. गेल्या 10 वर्षात जर पाहिलं आपण, आपल्या हायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचं आणि युनिव्हर्सिटीचं रँकिंग हे कमी कमी होत चाललंय, खाली खाली होत चाललंय. हे आपल्याला रिव्हर्स करायची गरज आहे. त्यासाठी आपण एनईपीचा वापर करून घेतला पाहिजे. नंतर आपल्याकडे नोबेल पारितोषिक मिळण्याचे प्रमाण जवळजवळ स्वतंत्र भारतात एकाही लॅबमध्ये नोबेल पारितोषिक मिळेल असं रिसर्च झालं नाही. सी व्ही रमननी जे केलं ते स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये. आता उच्च शिक्षणामध्ये 3 कोटीपेक्षा जास्त मुलं आहेत. एनसीएल सारखी मोठी लॅब आहे, अशा अनेक लॅब्स आहेत. इतक्या पटीने उच्च शिक्षण आणि रिसर्च वाढला असताना सुद्धा आपल्याकडे सायन्स मधलं नोबेल पारितोषिक का मिळत नाही, याचं आपण इंट्रोस्पेक्शन केलं पाहिजे. आणि एनईपी इम्प्लिमेंट करताना हा आपण विचार केला पाहिजे. आणि वन ऑफ द सोल्युशन इज इंटरनॅशनलाइज हायर एज्युकेशन, ते केलं पाहिजे. खरं म्हणजे आपण एनईपी ही जर यशस्वीपणे राबवली, एनईपी हा डॉक्युमेंट शैलेंद्रने वाचला असेल, हे होलिस्टिक वाटतं मला. हे जे वेल एक इच्छा व्यक्त केलेली आहे, विशफुल थिंकिंग आहे. त्याचं आपल्या तसं इम्प्लिमेंट करणं मला तरी वाटतं ते अवघड आहे. आपल्या त्या डॉक्युमेंटचा रूपांतर एक ऍक्शन प्लॅन मध्ये केला पाहिजे, जे कोठारी आयोगच्या वेळेस केला होता. आणि ऍक्शन प्लॅन हा प्रत्येक स्टेटला आपल्या आपल्या पेसप्रमाणे, आपल्या गतीप्रमाणे इम्प्लिमेंट करायला परवानगी दिली पाहिजे. तरच मला वाटतं की एनईपीचे जे हेतू आहेत ते साध्य होतील. मला ते डॉक्युमेंट अप्रोच आवडतो, परंतु इम्प्लिमेंटेशन तितक्या इफेक्टिव्हली होत नाही असं जाणवतं. महाराष्ट्र इम्प्लिमेंटेशन पेक्षा इतर राज्याच्या पुढे आहे, चांगली गोष्ट आहे. तरी पण आपल्याला त्यामध्ये जास्त आपल्याला ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोल, रेड टेपिझम जास्त वाटतो. फ्रीडम जे असतं, फ्रीडम विथ ऑटोनॉमी विथ अकाउंटेबिलिटी, हा फॅक्टर आपण अजूनही, हे कल्चर आपण अजूनही उच्च शिक्षणात आणू शकलो नाही. अजून 2-3 मिनिटात समोर गेले चालेल?
हो सर, बिलकुल तुमचा प्लीज वेळ घ्या. हा. येस. आता मला वाटतं की हे एनईपीचं जे आहे इम्प्लिमेंटेशन हे सक्सेसफुल झालं पाहिजे असं मला वाटतं. आणि मला एक भीती वाटते की मी अनेक लोक व्यक्त करतो, आपण जे जुनं मॉडेल होतं टाइम टेस्टेड ते आपण बदलत आहोत. ते बदलण्याची गरज आहे. त्यात इंटरनॅशनलायझेशनचा फॅक्टर कमी होता. परंतु आपण जुने मॉडेल जे एनईपी ला अपेक्षित आहे ते जर आपण कार्यक्षमतेने इम्प्लिमेंट केलं नाही, जुनं नाहीसं होईल आणि नवं जर चांगल्या पद्धतीने निर्माण झालं नाही तर कदाचित गोंधळ निर्माण होऊ शकतो. ते अवॉइड करण्यासाठी जे जे स्टेक होल्डर्स आहेत, जे जे प्लेयर्स आहेत यामध्ये, त्यांनी अभ्यासपूर्णपणे आणि जास्तीत जास्त लोकांना इन्व्हॉल्व्ह करून जर एनईपी राबवली तर आपल्याला मोठ्या प्रमाणात सक्सेस मिळेल. आणि एनईपी मधला आधी मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे सर्वात मोठा ऑब्जेक्टिव्ह आहे, मल्टीडिसिप्लिनरी वगैरे सर्व आहे, लँग्वेज, सोशल सायन्सेस, परंतु एक आंतरराष्ट्रीयकरण उच्च शिक्षणात झालं पाहिजे हा सर्वात मोठा हेतू आहे. आणि इंडियन कल्चर पण त्या पद्धतीने आलं पाहिजे, सक्तीने नाही तर इंडियन कल्चर हे इंटरनॅशनल बरोबर आलं पाहिजे. हे करण्याचं जबाबदारी उच्च शिक्षण इन्स्टिट्यूशनची आहे आणि ते करण्यात आपण तितकेशा आजपर्यंत तरी सक्सेस झालो नाही असं मला वाटतं. मला महाराष्ट्रातील काय देशातील सर्व विद्यापीठाची सर्वसाधारणपणे अकॅडमिक बॅकग्राऊंड काही प्रमाणात माहीत आहे. मी इंडियन मॅथ सोसायटी, सायन्स काँग्रेस अशा ऑर्गनायझेशन काम केलेलं आहे. हे सर्व पाहता आपल्याला खूप लांबचा पल्ला गाठायचा आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे चायनाची इकॉनॉमी आपल्या पाचपट मोठी आहे जीडीपी. आणि हे सर्व करायचं असेल तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय दर्जाचं मनुष्यबळ निर्माण करावं लागेल. आणि ते करायचं असेल तर आपल्याला मोठ्या प्रमाणात सर्वच भागाचं आंतरराष्ट्रीय सर्वच शिक्षणातल्या फॅक्टरचं इंटरनॅशनलायझेशन करावं लागेल. जसे की स्टेम प्रोग्राम असेल, अशा खूप गोष्टी आहेत. अशा भाषणात ते सांगणं, चर्चेमध्ये सांगणं शक्य नाही, परंतु खूप काही करता येईल. फार थोडस झालंय, अधिक स्कोप आहे आपल्याला. शैलेंद्र डायनामिक अधिकारी असेल तर आपल्याला शक्य होईल. आपणही सर्व लोकांना बरोबर घेऊन चला. आणि महाराष्ट्रात खूप असे विचारवंत आहेत, ते जर मेन स्ट्रीम मध्ये आले, त्यांची अपेक्षा काहीच नाही, त्यांचा जर सहभाग करून घेतला तर आपल्याला महाराष्ट्रात तरी किमान खऱ्या अर्थाने उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण करता येईल. आता ते आपण जे गव्हर्नमेंटची युनिव्हर्सिटी काढली आहे, त्याचे काही चान्सलर आपल्या बरोबर आहेत, असे आपल्याला अनेक प्रयोग करता येईल. अशा अनेक आपल्याला 5 किंवा 6 कॉलेज मिळून एक विद्यापीठ स्थापन करता येईल. आणि हे सर्व आपल्याला गतीने केलं पाहिजे. पण प्रत्येक लेवलला आपण हे पाहिलं पाहिजे की शिक्षणात दर्जा उंचावतो की नाही. आपण आउटकम सुद्धा मेजर केले पाहिजे. उच्च शिक्षणाच्या आउटकमचे पण काही मेजरमेंट्स आहेत. त्या मेजरमेंट वापरून आपण आउटकम्स खऱ्या अर्थाने ते लगेच दिसणार नाहीत, खऱ्या अर्थाने होतात का नाही हे पण तपासलं पाहिजे. म्हणून मी आधी म्हटलं, आपण जुनं बदलत आहोत, काळाची गरज आहे, परंतु आपण फार काळजीपूर्वक बदललं पाहिजे. त्यामध्ये आपल्याला सर्व प्रकारचे शॉक्स ऍब्सॉर्ब करता आले पाहिजे. मी आज इतकंच बोलेल. मी पीपीटी आणली नव्हती. खूप काही बोलता येईल, परंतु मला वाटतं की वन वे ट्रॅफिक मी जे एकटा बोलतोय त्यामुळे कदाचित ऑडियन्स मध्ये थोडस मोनोटोनस होत असतं. आय ऑलवेज प्रिफर इन क्लासरूम टू वे ट्रॅफिक. पण आता इथे तसं करणं शक्य नाही. तर मी शैलेंद्र देवळांकरचे धन्यवाद मानतो. आणि सर्व ऑडियन्स संख्या आता साधारणतः 354 झाली, खूप मोठ्या प्रमाणात आहेत. हे सर्वांचेही आभार मानतो की आपण माझे हे छोटस मनोगत उच्च शिक्षणाचे जागतिकीकरण या संदर्भात ऐकलं, त्याबद्दल आपलं आभार, धन्यवाद. धन्यवाद सर. जसं मी आपल्या सादरीकरणापूर्वीच सांगितलेलं होतं की आपल्याला आजच्या विषयाला म्हणजे उच्च शिक्षणाचं जागतिकीकरण या विषयाला त्याच सगळे त्याचे जे वेगवेगळे पैलू आहेत, तसा हा क्लिष्ट विषय आहे, परंतु त्याच्या सगळ्या पैलूंना अत्यंत उत्तमपणे उलगडून सांगणारा व्यक्ती, मार्गदर्शक आपल्याला आजच्या ह्या व्याख्यानासाठी पाहिजे होता. आणि ती जी अत्यंत महत्वाची अपेक्षा होती तीच निमसे सरांकडनं आज पूर्ण झालेली आहे. अत्यंत उत्तम पद्धतीने सरांनी आपल्याला एकूणच जागतिक स्तरावरती शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये काय बदल होत चाललेले आहेत आणि त्या बदलांच्या अनुषंगाने आपल्याला कशा पद्धतीने तयारी केली पाहिजे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा
जो त्यांनी अधोरेखित केला आणि जो आपल्या सगळ्यांसाठी फार महत्वाचा आहे, की साधारणतः आपण प्रतिवर्षी $14 अब्ज इतका प्रचंड पैसा आपले विद्यार्थी परदेशामध्ये शिकण्यासाठी आज खर्च करत आहेत. आपल्याला कल्पना असेल, की साधारणतः 4 देश असे आहेत, की ज्यांचा जी-डी-पी मधला 40% हा विद्यार्थ्यांमधनं, परदेशी विद्यार्थ्यांमधनं येणाऱ्या फीजमधनं येतो. बरोबर आहे. ऑस्ट्रेलिया आहे, न्यूझीलंड आहे, नॉर्वे आहे, स्कॉटलंड आहे, इंग्लंड असेल बहुतेक. इंग्लंड आहे. तर यांचा 40% जी-डी-पी हा फॉरेन स्टुडंट्सकडनं येणाऱ्या फीजमधनं येतो आणि त्यातले बहुतेक विद्यार्थी जे आहेत, हे विद्यार्थी प्रामुख्याने भारतीय आहेत. आणि मी मागच्या वर्षी इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या एज्युकेशन टूरवरती होतो आणि स्कॉटलंडची एकूणच लोकसंख्या जी आहे ही 35 लाख आहे. 23 लाख आहे, सॉरी. आणि महाराष्ट्रामध्ये उच्च शिक्षणामध्ये 45 लाख विद्यार्थी आहेत. या 23 लाखांपैकी 12,000 मराठी विद्यार्थी स्कॉटलंडमध्ये आहेत. त्यामुळे हे तुम्ही बघू शकता, की इतक्या प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये भारतातले विद्यार्थी परदेशात जात आहेत. आणि त्यामुळे आपण जो एनईपीच्या ब्रॉड अम्ब्रेला अंतर्गत जे 2 प्रामुख्याने जागतिकीकरण शिक्षणाचं, उच्च शिक्षणाचं जागतिकीकरणाचं जे मिशन आपण हातात घेतले, त्याचे प्रामुख्याने 2 उद्दिष्ट आहेत, की हे जे विद्यार्थी प्रचंड मोठ्या प्रमाणात बाहेर जात आहेत, तर ते जाण्यामागे आपल्या शिक्षण पद्धतीमध्ये काही उणीव आहे का? तर आपली शिक्षण पद्धती ही ग्लोबल स्टँडर्डची कशी बनवता येईल, या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं आणि त्याचबरोबर परकीय विद्यार्थ्यांना भारतामध्ये कसं आकर्षित करता येईल. जसं आता मी आकडा आपण बघितला, साधारणतः 5.5 लाख विद्यार्थी हे सध्या 123 देशांमधनं शिक्षण घेत आहे. 5.5 लाख विद्यार्थी. आणि जर आपण भारताचा विचार केला तर किती परदेशी विद्यार्थी भारतात आहे, तर तो आकडा साधारणतः 53,000पर्यंतचा आहे. आणि नेपाळची जास्त. एक्झॅक्टली, नेपाळ जास्त आहे, बांगलादेशमधनं, आणि महाराष्ट्रामध्ये साधारणतः 5,000च्या आसपास परदेशी विद्यार्थी आहेत. ह्या सगळ्या गोष्टी आज निमसे सरांनी सांगितलं त्या पद्धतीने आपल्याला आत्मपरीक्षण करायला लावणारे आहेत. आपण राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 ची सुरुवात त्यासाठीच केलेली आहे. आणि ही जी परिस्थिती आहे, ही परिस्थिती पुढे आणखीन भयानक होत जाणार आहे. त्यामुळे असं नाहीये, बरं असंही मुद्दा फार महत्वाचा आहे या दृष्टिकोनातून जो चर्चेला येतो, की जे विद्यार्थी बाहेर शिकायला जात आहेत ते अगदी अतिश्रीमंत, गर्भश्रीमंत घरातलेत असं नाहीये. म्हणजे अगदी क्लास 3, क्लास 4 मधले पालक देखील बँकेकडनं कर्ज काढतायत आणि आपल्या विद्यार्थ्यांना फॉरेनमध्ये पाठवतायत. हा जो ट्रेंड आहे काय दाखवतं आहे? ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला मला आत्मपरीक्षण करण्यासाठी भाग पाडणाऱ्या आहेत. आणि फार गांभीर्याने शिक्षण क्षेत्रामधल्या लोकांनी यावरती विचार करणं गरजेचं आहे. आणि मला असं वाटतं, की ती चर्चा मुद्दामून आपण अशा व्यासपीठांवरनं घडवून आणतो, जेणेकरून आपण सगळ्यांनी जे शिक्षण क्षेत्राशी, उच्च शिक्षणाशी संबंधित लोक आहोत, आपल्याला गांभीर्याने आत्मपरीक्षण करावं लागणार, की आपलेच विद्यार्थी, अगदी गरीब घरातले विद्यार्थी देखील कर्ज काढून परदेशात जात आहेत. मग आपल्यामध्ये कोणती उणीव आहे, कोणत्या त्रुटी आहेत, त्याची पूर्तता कशी केली पाहिजे, या दृष्टिकोनातून गांभीर्याने विचार झाला पाहिजे. मला असं वाटतं, की सर एक अत्यंत मोठ्या विषयाला आपण हात घातलेला आहे आणि एक नवीन ज्याच्या माध्यमातून चर्चा आपण ज्याला म्हणू, आपण ती चर्चा सुरू केलेली आहे. ही चर्चा पुढेही अशाच पद्धतीने चालू राहणार आहे. किंवा सरांनी ज्या पद्धतीने आज मार्गदर्शन केलेलं आहे, एकूणच आम्हाला एनईपी पुढे घेऊन जाताना देखील हे मार्गदर्शन फार महत्वाचं ठरणार आहे. आज आपल्याकडे आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा भाग्य आहे, की आपल्याकडे आज प्राध्यापक डॉक्टर रजनीश कामत सर, जे होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी मुंबईचे, आपली शासनाची क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे, त्याचे सन्माननीय कुलगुरू आज या ठिकाणी उपस्थित आहेत. ते आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षपद भूषवण्यासाठी त्यांनी मान्यता दिली आहे. मी सन्माननीय कामत सरांना विनंती करतो, की आपण आजच्या अध्यक्षीय समारोप आजच्या ह्या कार्यक्रमाचा करावा. कामत सर. एक वाक्य बोलतो मध्ये, एक वाक्य बोलू प्लीज प्लीज प्लीज. मला वाटतं आपल्याला 2047ला विकसित भारत व्हायचा असेल किंवा विश्वगुरु व्हायचा असेल, तर आपल्याला इंटरनॅशनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन, इंटरनॅशनलायझेशन ऑफ रिसर्च हे केलं तरच ते शक्य होईल. त्यासाठी हा जो कॉम्पोनंट आहे खूप गांभीर्याने घेण्याची गरज आहे. खरंय खरंय. येस सर. कामत सर. येस सर. सर्वांना नमस्कार. आणि सर्वप्रथम मी डॉक्टर शैलेंद्र देवळणकर सर यांचे आभार व्यक्त करतो, कारण एक अतिशय चांगल्या विषयात संबंधी मतं व्यक्त करण्यासाठी मला सरांनी निमंत्रित केलं. सर्वप्रथम निमसे सरांचं अभिनंदन, कारण निमसे सरांना बऱ्याच दिवसांनी, बऱ्याच वर्षांनी ऐकायचा योग आला आणि अतिशय विद्वत्तपूर्ण असं त्यांचं विवेचन होतं. अतिशय चांगल्या प्रकारे आणि बहुआयामी, म्हणजे त्या विषयाला स्पर्श करताना
करिक्युलम, इव्हॅल्युएशन, रिसर्च, गव्हर्नन्स अशा सगळ्या अंगाने त्या विषयाला स्पर्श केला. आणि आंतरराष्ट्रीय म्हणजे जागतिकीकरण हे जे आहे हा विषय खूप कठीण आहे. आणि या विषयाला तर आपण खरोखर चांगल्या पद्धतीने मांडलं, याबद्दल मी आपलं अभिनंदन करतो. आपलं भाषण ऐकत असताना मला न्यूयॉर्क टाइम्सचे थॉमस फ्राइडमन म्हणून एक वार्ताहर आहेत, ज्यांनी एक फ्राईडमन. चांगलं पुस्तक लिहिले की द वर्ल्ड इज फ्लॅट. तर द वर्ल्ड इज फ्लॅट मध्ये त्यांनी आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे इंटरनॅशनलायझेशनच्या खऱ्या अर्थानं पैलू उलगडून दाखवलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं उदाहरण दिलेलं आहे. ते पुस्तक तसं आता तसं जुनं झालेलं आहे, परंतु त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की अमेरिकेमध्ये जे काही होतं याच्यामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये, त्याच्यातले काही असाइनमेंट्स हे भारतामध्ये येतात आणि भारतामध्ये ते सोडून परत ते अमेरिकेमध्ये गाईड करण्यासाठी गेले नेले जातात. असं जेव्हा होतं तेव्हा आपल्याला खरंच विचार करायला भाग पडतात या गोष्टी, की भारतामध्ये खरंच कॉम्पिटन्सी इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे, परंतु आपण या परदेशी विद्यार्थ्यांना आपण सर्व अर्थानं मदत करतो, परंतु त्यांना इथं आकर्षित करण्यामध्ये आपण कुठं कमी पडतो. आणि त्याचं उत्तर मला आपल्या भाषणामध्ये मिळालं, की ज्याच्यामध्ये करिक्युलमची गोष्ट आहे. कारण आज सगळीकडे झिरो करिक्युलम विषयी बोललं जातं. तर झिरो करिक्युलमला आपण सुरुवात करणं गरजेचं आहे. आज आपण टीचर स्टुडंट रेशो विषयी बोलतो आणि पर्सनलायझेशन ऑफ हायर एज्युकेशन, ज्याच्यामध्ये पर्सनलाइज्ड कंटेंट, पर्सनलाइज्ड पेडागॉगी या सगळ्या गोष्टी आहेत, त्या गोष्टी महत्वाच्या आहेत, की जेणेकरून हे आंतरराष्ट्रीयकरण होऊ शकतं. त्याच्या पलीकडे जाऊन इव्हॅल्युएशन मधले रिफॉर्म्स विषयी आपण जे बोललात ते खरोखरच खूप चांगलं होतं. कारण आपल्याकडे वन साईज फिट्स ऑल या टाईपचं इव्हॅल्युएशन असतं आणि त्याच्यामध्ये सुद्धा पर्सनलाइज्ड अप्रोच अतिशय गरजेचा आहे. आणि मला असं वाटतं की तंत्रज्ञान हे मोठ्या प्रमाणावर येत चाललेलं आहे आणि तंत्रज्ञानामुळेच जागतिकीकरणाला एक चालना मिळालेली आहे. तर तंत्रज्ञानाचा आपण जर खऱ्या अर्थानं आपण हायर एज्युकेशन मध्ये उपयोग करून घेतला तर आपण जे काही म्हणालात ते आपल्याला रिअलाइज करणं, फिजिकली रिअलाइज करणं शक्य होईल. आपण जसं म्हणालात की रिसर्च हा एक त्यातला महत्वाचा भाग आहे, संशोधन हा महत्वाचा भाग आहे. जस्ट कोविडच्या आधी एक नॅकच्या प्रोजेक्टचा भाग म्हणून मी इरॅस्मस प्लसच्या योजनेच्या खाली अ, बऱ्याच आंतरराष्ट्रीय युरोपमधल्या विद्यापीठांना भेटी दिल्या. तर तेव्हा असं लक्षात आलं की त्यांचा जो पॅटर्न आहे, बोलोना पॅटर्न जो आहे, जो क्वालिटी अशुरन्सचा पॅटर्न आहे, तर त्या पॅटर्नला अनुरूप असं आपल्याला क्वालिटी अक्रिडिटेशन मध्ये पण काही चेंजेस करणं आवश्यक आहे. त्याचबरोबर आपण जसं अगदी व्यवस्थित सांगितलं की क्यूएस रँकिंग सारखे जे रँकिंग आहेत, त्या रँकिंगला आपल्याकडचे जे सक्षम आता विद्यापीठ होत चाललेली आहेत किंवा सक्षम हे ऑटोनॉमस कॉलेजेस होत चाललेले आहेत, यांनी सुद्धा याच्यामध्ये भाग घेणं गरजेचं आहे, की जेणेकरून जगाला आपली ओळख पटवून देण्यामध्ये आपण यशस्वी होऊ शकू, की आपल्याकडे पण चांगल्या प्रकारचा रिसर्च होतो, आपल्याकडे पण चांगल्या प्रकारचं दर्जेदार शिक्षण दिलं जातं. तर या गोष्टी करणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर देवळणकर सर हे स्वतः आंतरराष्ट्रीयकरणामधले तज्ज्ञ आहेत आणि ते बऱ्याच वेळा सांगत असतात की आंतरराष्ट्रीयकरण म्हणजे फक्त आपले विद्यार्थी परदेशी जाणं, यापेक्षा सुद्धा त्या विद्यार्थ्यांना आपल्याकडे आपण आंतरराष्ट्रीय कसं एन्व्हायरमेंट देऊ शकतो हे महत्वाचं आहे. तर त्या दृष्टीनं विद्यार्थ्यांची आणि प्राध्यापकांची जो एक्सचेंज प्रोग्राम आहे त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. त्याचबरोबर ड्युएल डिग्री ट्विनिंग प्रोग्राम्स हे जे काही युजीसीचे नवीन आपले रेग्युलेशन्स आहेत त्याच्यावर आपण भर दिला पाहिजे. आंतरराष्ट्रीय जॉईंट प्रोजेक्ट्स इरॅस्मस प्लस सारख्या योजनेच्या अंतर्गत हे आपण करू शकतो. आताच गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्रानं एक महत्वाकांक्षी प्रकल्प हातात घेतलेला आहे की ज्याच्यामध्ये महाराष्ट्र एज एज्युकेशन हब असा आपण प्रोजेक्ट करणार आहोत. तर त्याच्यामध्ये परदेशी विद्यापीठांची भारतातील केंद्रे, भारतातील विद्यापीठांची जागतिक उपस्थिती ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर ऑनलाईन पद्धतीनं आपण या परदेशी विद्यार्थ्यांना आकर्षित करू शकतो आणि त्यांच्यापर्यंत पोहोचू शकतो. कारण सोशल मीडिया आणि मोबाईल याच्यामध्ये खूप सारी शक्ती आहे आणि इंटरनेटद्वारे आपण ह्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचू शकतो. विद्यापीठांचे जागतिक मानांकनात स्थान निर्माण करणे हे एक महत्वाचं आहे, जसं की क्यूएस रँकिंग वगैरे. आणि ह्या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. त्याचबरोबर टाइम्स हायर एज्युकेशन सारखी काही आणखीन मानांकन आहेत, ज्याच्यामध्ये संशोधन, अभ्यासक्रम, फॅकल्टीला महत्व असतं, रिसर्च प्रोजेक्ट असतात, मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग असतात. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. विद्यार्थ्यांना एक्सपोजर देणं, की वेगवेगळ्या प्रकारचे जे आपल्याकडे एक्झिबिशन्स होतात त्यातून जागतिक करिअर म्हणजे काय हे सांगणं महत्वाचं आहे. त्याचबरोबर आपण जसा उल्लेख केला की NAP 2020 मध्ये टॉप भारतीय विद्यापीठांनी परदेशात शाखा स्थापन करण्याची पण मुभा दिलेली आहे. त्यामुळं ही भारताची एक नॉलेज डिप्लोमॅसी आहे आणि ही सगळ्यात मोठी झेप आहे असं मला वाटतं. त्यामुळं नॅशनल एज्युकेशन पॉलिसीचा आधार घेऊन आपल्याला सर्व जगावर आपण म्हणतो की भारत हा शैक्षणिकदृष्ट्या विश्वगुरू झाला पाहिजे. तर ह्या गोष्टी सुद्धा करणं शक्य आहे. आणि विद्यापीठांचं आर्थिक सबलीकरण
त्याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय ग्रँट्स मिळण्यासाठी आपण सपोर्ट दिला पाहिजे. इंडस्ट्री पार्टनरशिप्स या पण महत्वाच्या गोष्टी आहेत. इन्फ्रास्ट्रक्चर या सारख्या काही गोष्टी आहेत की ज्या आपण चांगल्या करण्याची गरज आहे. फॉर्च्युनेटली महाराष्ट्रामध्ये आपण ऍक्टमध्येच ऑफिस ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स असं स्थापना विद्यापीठात करण्याचं सगळ्यात आपण केलेलं आहे. आणि सगळ्या विद्यापीठांनी आणि सार्वजनिक जे आपले ऑटोनॉमस कॉलेज आहेत त्याच्यामध्ये ऑफिस ऑफ इंटरनॅशनल अफेअर्स आहे. त्याच्यामध्ये नोडल ऑफिसर्स आहेत, ते पण चांगल्या पद्धतीने काम करतात. पण हे आणखीन थोड्या पुढच्या लेवलला नेऊन जायची गरज आहे. अकॅडमिक बँक ऑफ क्रेडिट्स जे आपण केले त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला परदेशी विद्यापीठांचे क्रेडिट्स आपण अकोमोडेट करू शकू अशा काही गोष्टी केल्या पाहिजेत. तर ह्या गोष्टी करण्याची खरोखर गरज आहे. स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप्स, त्याच्यानंतर स्किल डेव्हलपमेंट, जे स्किल्स जे असतील ते आपल्याला आपले जे विद्यार्थी आहेत ते ग्लोबल लेवलला कसे सक्षम होतील हे बघितलं पाहिजे. क्रॉस कल्चरल कम्युनिकेशन हा एक महत्वाचा भाग आहे. कारण काही वर्षापूर्वी स्टडी इंडिया प्रोग्राम होता आणि बऱ्याचशा विद्यापीठांनी स्टडी महाराष्ट्र प्रोग्राम या प्रकारच्या ह्याच्यामध्ये पण आपली रुची दाखवलेली आहे. तर त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि विदेशी विद्यार्थ्यांसाठी आपण कसं अनुकूल वातावरण करू शकतो, जसं की ऍडमिशन पोर्टल्स आपण व्यवस्थित केली पाहिजेत, आपले वेबसाईट्स आपण सक्षम केल्या पाहिजेत, किंवा आपले जे व्हिसा वगैरे जे नॉर्म्स आहेत ते आपण किती व्यवस्थित करू शकतो हे बघितलं पाहिजे. असं म्हणतात की नॉलेज इज द न्यू करन्सी आणि कोलॅबरेशन इज द न्यू पॉवर. आणि आपण खऱ्या अर्थानं जेव्हा $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाण्याचा मार्ग आपण शोधतोय, तर तो मार्ग हा हायर एज्युकेशन मध्ये इंटरनॅशनलायझेशन पद्धतीनंच तो होऊ शकतो. त्यामुळं या सर्वाला आपल्याला ग्लोबलायझेशन कडे जाण्यासाठी या सर्वाची गरज आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळं आपलं जे डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आहे, जे आपले देवळणकर सरनी अगदी सक्षमपणानं आपण म्हणालात की रेट टेपिझम हा टाळला पाहिजे. पण सह्याद्री व्याख्यानमाला यासारख्या व्याख्यानमालेमधून मोठ्या म्हणजे बऱ्याच स्टेक होल्डरना एकत्रित करून त्यांच्याकडून त्यांच्या भावना समजून घेणं, ज्याला डिझाईन थिंकिंग टाईपचा अप्रोच म्हणतात, हा अप्रोच आपल्या हायर एज्युकेशन डिपार्टमेंटनं सुरू केलेला आहे. आणि अशासारखे अप्रोच आहेत, त्याच्या अशासारखे जे मेथडॉलॉजीज आहेत, त्यामुळे मला वाटतं की आंतरराष्ट्रीयकरण करणं खऱ्या अर्थानं आपल्याला शक्य होईल. त्यामुळं या सर्वांमध्ये एक सक्षम असं आपण जे व्याख्यान दिलं त्याबद्दल मी आपले खरोखर आभार मानतो. आणि $5 ट्रिलियन इकॉनॉमीकडे जाताना महाराष्ट्र हा नेहमीच मोठी झेप घेईल. आणि त्यासाठी आपले डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन हे खूपच आग्रही आहे, प्रयत्न करतात. कारण वेबसाईट्स व्यवस्थित करणे, सगळ्या प्रकारचं अकॅडमिक अँबियन्स चांगला तयार करणे, याच्यामध्ये खूप मोठी कामगिरी डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन मधून होते. आणि मला असं वाटतं की स्वतः देवळणकर सर हे आंतरराष्ट्रीय रिलेशन्स मधले एक्सपर्ट आहेत. आणि बऱ्याच वेळा मी त्यांची व्याख्यानं ऐकत असतो. खूप चांगल्या पद्धतीचं मार्गदर्शन ते करतात. तर तो सुद्धा मला वाटतं की असे एक सक्षम अधिकारी आपल्यामध्ये आहेत की जे याविषयी अगदी विद्वत्तापूर्ण विवेचन करू शकतात. परत एकदा मला या कार्यक्रमात सहभागी व्हायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार मानतो आणि थांबतो. कामत सर, एक कॉमेंट. आपल्याला 2030 पर्यंत $10 ट्रिलियन इकॉनॉमी करायची आपलं टार्गेट आहे. दुसरा, तुम्ही एक वर्ल्ड इज फ्लॅट फॅडमनचं पुस्तक कोट केलं. फॅडमनचं दुसरं एक पुस्तक आलंय 5-6 वर्षापूर्वी, इट इज बेटर टू बी लेट, त्या अर्थाचं नाव आहे त्याचं. आणि इज ऑल्सो बेस्ट सेलर ऍज पर न्यूयॉर्क टाइम्स. ते पुस्तक मला फार इंटरेस्टिंग वाटलं. वर्ल्ड इज फ्लॅट आता जुनं झालंय, त्याचा मेसेज वेगळा होता, त्याचा मेसेज वेगळा आहे. येस. आ, आपण आणखीन एका चांगल्या मुद्द्याला स्पर्श केला, तो म्हणजे छोटी विद्यापीठं झाली पाहिजेत. थोडीशी मी आमचा अनुभव आपल्याशी शेअर करू इच्छितो की महाराष्ट्र शासनाचं जे आपलं जे क्लस्टर युनिव्हर्सिटी आहे, डॉक्टर होमी भाभा स्टेट युनिव्हर्सिटी, आमचे या 2 वर्षामध्येच 3 तैवानच्या विद्यापीठांशी आम्ही एमओयू केलेले आहेत. आणि ज्याच्यामध्ये सेमीकंडक्टर रिसर्च आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. आणि 2 एप्रिलला आमचा युनिव्हर्सिटी ऑफ विगो स्पेन बरोबर एमओयू होतोय, ज्याच्यामध्ये युनिव्हर्सिटी ऑफ विगो हे क्यूएस रँकिंग मध्ये 801 या नंबरवरचं विद्यापीठ आहे. त्यामुळं छोटे विद्यापीठ सुद्धा चांगली कामगिरी करू शकतात आंतरराष्ट्रीय शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण करण्यासाठी, असं मला वाटतं. आणि त्यामुळं आय थिंक वी आर ऑन द राईट ट्रॅक. आणि असं विचारमंथन जर केलं तर आपल्याला याच्यामध्ये अजून गती मिळायला मदत होईल असं मला वाटतं. थँक्यू. थँक्यू. नक्कीच सर, धन्यवाद कामत सर. तुम्ही नेहमीच आमच्या विनंतीला मान देऊन सातत्याने आम्हाला मदत करत असतात, मार्गदर्शन करत असतात. मला असं वाटतं की आज अत्यंत सांगोपांग चर्चा झाली. या विषयावरती अनेक जणांना आपली मते व्यक्त करायची असतील, परंतु आपल्याकडे थोडासा वेळेचा बंधन असल्यामुळे मी आजच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादाच्या व्यासपीठावरनं एका अतिशय महत्वाच्या विषयाला आज
प्राध्यापक डॉक्टर सर्जेराव निमसे सरांनी हात घातला. त्याच्यावरती महत्वपूर्ण ऑब्झर्वेशन्स आज डॉक्टर कामत सरांनी व्यक्त केले. मी दोघांचे पण अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. निमसे सर, आपण या व्यासपीठावर आलात, पण आपल्या मार्गदर्शनाची आम्हाला सगळ्यांना गरज आहे. आपण सातत्याने या व्यासपीठावरती काही नवीन विषय आले तर आम्ही आपल्याला विनंती करत जाऊ. त्याचप्रमाणे आपण राज्यामध्ये आता राष्ट्रीय शिक्षण धोरण, धन्यवाद सर, धन्यवाद. राष्ट्रीय शिक्षण धोरण 2020 आपण आज सरसकटपणे राज्यात राबवतो आहोत. आणि मला तुम्हाला सांगायला अत्यंत अभिमान वाटतो की आपण केवळ औपचारिकता म्हणून हे धोरण राबवत नाही आहोत. आपण अत्यंत सिस्टमॅटिकली, अत्यंत ऑर्गनाइज्ड पद्धतीने गेली 1.5 वर्ष सातत्याने प्रयत्न करून आपण ह्या धोरणाची अंमलबजावणी राज्यामध्ये करतोय आणि उत्स्फूर्तपणे संपूर्ण राज्यामध्ये याचं स्वागत केलं जात आहे. एक पद्धतीचा गुणात्मक बदल शिक्षण क्षेत्रामध्ये आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्नशील आहोत. आणि मला असं वाटतं की आपल्या राज्याच्या विषयी जे सातत्याने केंद्रामध्ये कौतुक केलं जातं की महाराष्ट्राचं एक कौतुक आहे की महाराष्ट्रामध्ये सगळे एकाच सुरामध्ये बोलतात, एकाच पिचवरती असतात आणि एक टीम म्हणून महाराष्ट्रातले लोक काम करतात. आणि खरंच आहे, आपल्याकडे आपला उच्च तंत्र शिक्षण विभाग म्हणजे राज्य शासन असेल, आपली सगळी विद्यापीठं असतील, आपली महाविद्यालय असतील, आपले टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ असेल, आपले विद्यार्थी पालक असेल, या सगळ्यांचं आपण जर बघितलं तर प्रत्येकाला हे शिक्षणातले गुणात्मक बदल हवे आहेत. कोणीही एनईपीचा विरोध केलेला नाहीये. काही अडचणी नक्कीच आहेत, त्या अडचणीवरती मार्ग काढण्याचा प्रयत्न होतो आहे आणि ट्रायल आणि एरर बेसिसवरती आपण निश्चितपणे राबवतोय. आपली पण अशी इच्छा नाही की एका स्ट्रोकमध्ये सरसकटपणे एकदम कायापालट घडून येईल अशी आमची अपेक्षा नाहीये. मात्र कोणीही उघडपणे विरोध केलेला नाहीये, हे अत्यंत जमेची बाब आहे, अत्यंत सकारात्मक बाब आहे. आणि त्यामुळे आमचा उत्साह वाढतो, आणखीन काम करण्याची उर्मी आम्हाला येते आहे. आणि मला असं वाटतं की आपण ह्या संवादाच्या माध्यमातून हेच प्रकारची सेन्सिटिव्हिटी, ह्याच प्रकारची जागरूकता आपल्या सगळ्या स्टेक होल्डर बरोबर आपण करण्याचा प्रयत्न करतो आहोत. आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊन जायचंय. म्हणजे एनईपी किंवा त्याच्या माध्यमातून होणारे गुणात्मक बदल हे केवळ मुंबई पुण्यापुरते सीमित राहायला नकोय, मर्यादित राहायला नकोय. तर आमच्या चंद्रपूर मधल्या मूलमधला आमचा विद्यार्थी असेल, अगदी बीड मधला, जालना मधला, आज संजय पाटील आपल्याकडे बीड मधनं जॉईन झालेले आहेत, मी त्यांचे स्वागत करतो. आज अनेक जण जे आपल्याकडे अगदी रिमोट भागामधनं आहेत, या सगळ्यांचा सहभाग आपल्याला पाहिजे आहे. या सगळ्या ज्ञानाच्या गंगेमध्ये सहभाग पाहिजे आहे. आणि त्यासाठीच आपण अत्यंत ओपनली चर्चा घडून आणतो. या सगळ्या व्यासपीठांवरती लोक ओपन होत आहेत. मला असं वाटतं की सुरुवात आहे आणि तुमच्या उत्तम प्रतिसादामुळे 350 लोक जॉईन झाले होते. या सगळ्या उत्तम प्रतिसादामुळे आमचा उत्साह निश्चितपणे वाढतो आहे. आजच्या ह्या सह्याद्री शिक्षण संवादासाठी संपूर्ण राज्यामधनं जे आमचे प्राध्यापक, त्याचप्रमाणे आमचे विद्यार्थी, प्राचार्य, विद्यापीठातले सर्व कर्मचारी, आज आमच्याकडे नॉन टीचिंगचे रिप्रेझेंटेशन आलं. मला वाटतं आमचे नॉन टीचिंगचे एक नेते त्रिभुवन साहेब पण आज जॉईन झालेले. त्यांनी मला सांगितलं की मी जॉईन होणार. आज लायब्ररीचे देखील अनेक जे प्रतिनिधी आहेत ते देखील आज जॉईन झालेले आहेत. मी सगळ्यांचं परत एकदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आभार मानतो. कामत सरांचे आभार मानतो, निमसे सरांचे आभार मानतो. आणि पुन्हा एकदा मागच्या फक्त शुक्रवारी धुळवड असल्यामुळे आपला एकमेव ब्रेक हा 3.5-4 महिन्यांमधला गेला, कारण त्याला पर्याय नव्हता, कारण ती सार्वजनिक सुट्टी होती आणि त्या दिवशी सगळ्यांना येणंही पॉसिबल नव्हतं. त्यामुळे आपण तेवढा एकच आपला ब्रेक गेला. मात्र असा प्रकारचा खंड आपल्याकडे पडणार नाही. पुन्हा पुढच्या शुक्रवारी एक नवीन विषय, एक नवीन तज्ञ घेऊन आम्ही सगळेजण आपल्या भेटीला येऊ. तोपर्यंत आपल्या सगळ्यांना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने अत्यंत मनपूर्वक नमस्कार. नमस्कार. नमस्कार.